Hello. Hello. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Which point we have discussed in previous lecture? Cathodic protection or anodic protection? Cathodic protection. And कॅथोडिक प्रोटेक्शन गेल्या लेक्चरला एक्सप्लेन करून संपलेला होता. कॅथोडिक प्रोटेक्शन इज डिवायडेड इनटू टू टाइप्स, सॅक्रिफिशियल एनोडिक मेथड आणि इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक मेथड. या हेडिंग नुसार कुठला एमसीक्यूज पडेल असं सांगितलं होतं रे? हेडिंग वरून कोणता एमसीक्यूज पडेल असं बोलले होते मी? कुठलं गोष्ट कन्फ्यूज करणारे आहे, तर कन्फ्युज्ड असा शब्द लिहिला सांगितलं. Anode. कॅथोडिक मेथड आहे, बट हिअर इज अ वर्ड एनोड. Okay. Next, impressed current method. What is this? Battery. battery. Okay. Then potentiostat. Whether this is a potentiostat or this is potentiostat. First or second. हा एरिया potentiostat आहे का हा एरिया potentiostat आहे? मी आता कर्सर फिरवते, तो एरिया पोटेन्शियोस्टॅट आहे का हा एरिया पोटेन्शियोस्टॅट आहे? हे बघा, हा बॉक्स आहे की नाही Yes, आयताकृती, ma'am. हा, Potentiostat. तो पोटेन्शियोस्टॅट आहे. पोटेन्शियोस्टॅटला हाऊ मेनी टर्मिनल्स आर प्रेझेंट इन पोटेन्शियोस्टॅट? 3. 3. 3. वन इज कनेक्टेड टू whom? Metal. Reference electrode. कर्सर कुठे दिसतंय बघा. वन इज कनेक्टेड टू व्हॉट? 4 नंबर कोण आहे? Auxiliary. Auxiliary electrode. नंतर हा 3 नंबरला कोण आहे बघा? Reference electrode. Electrode. ओके. हा कशाला आहे बघा? नंबर 2. Tank is Tank. made Tank. हा, म्हणजे काय? टँकचं करोजन पासून प्रोटेक्शन करायचे. हे सोल्युशन कसलं आहे रे? electrode. कोरोडंट म्हणजे स्ट्रॉंग Reference electrode. ऍसिड वगैरे आहे. ओके. ह्या पोटेन्शियोस्टॅटचं फंक्शन काय आहे? व्हॉट इज द रोल ऑफ पोटेन्शियोस्टॅट? टू मेंटेन Constant potential with पोटेन्शियल. पोटेन्शियोस्टॅट म्हणजे पोटेन्शियल स्टेबल ठेवणं. जर अनालिसिस केलं ना ह्या शब्दाचं, तर पोटेन्शियोस्टॅट म्हणजे पोटेन्शियल स्टेबल ठेवणं, स्थिर ठेवायचं. आपण ज्या ठिकाणी नॉब केलेला आहे त्याच ठिकाणी पोटेन्शियल ठेवायचं, चेंज होऊ द्यायचं नाही. त्याला पोटेन्शियोस्टॅट असं म्हणायचं. पोटेन्शियोस्टॅट इज अ डिव्हाइस विच मेंटेन दी मेटल ऍट कॉन्स्टंट पोटेन्शियल. कुणाला कॉन्स्टंट पोटेन्शियलला ठेवते? हा जो मेटल आहे ना, हा आयर्न, याला कॉन्स्टंट पोटेन्शियलला ठेवलंय. कोणाची मदत घेतं? रेफरन्स इलेक्ट्रोडची. आर यू गेटिंग? yes ma'am. हा, पटकन हे डिस्क्रिप्शन लिहायचं, फिगर काढायची आणि हे नावं पण लिहायची. पटपटल्या, मग खालचा पार्ट मी शिकवते. किंवा ऐका, हे तर लिहायचं नाही आपल्याला काय सुद्धा, हे खालची माहिती काहीच लिहिणार नाहीयेत आपण. ऍडव्हान्टेज ऐका. लो ऑपरेटिंग कॉस्ट. याला ऑपरेशन म्हणजे कुणी पण वापरू शकतो. फक्त नॉब इथं फिक्स केला आणि करोडिंग मीडियम घेतलं की संपलं. म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट जो ऑपरेटर म्हणून आपण नेमणार आहोत, तो कुणाला पण आपण त्याला इंजिनियर झालेला किंवा कुठलं शिक्षण झालेला असा माणूस नसला तरी चालतो. म्हणून इथे लिहिलेले लो ऑपरेटिंग कॉस्ट. ऍप्लिकेबल टू वाईड रेंज ऑफ करोडंट. मी तुम्हाला सांगितलं होतं रेंज असते 2 ते 10, 15 ते 20. सगळ्याच मेटलला मिळालेली एक असली रेंज निसर्गाकडून No, ma'am. नाही. कालच सांगितलं होतं मी तुम्हाला. No. सर्वांनाच मिळाली नाही. मग ही ऍप्लिकेबल टू वाईड रेंज ऑफ करोडंट म्हणजे कोण? ह्याचं करोजन होणार आहे म्हणून हा करोडंट झाला. मग वाईड रेंज म्हणजे फक्त काय 2 म्हणजे 2 वरच चालत नाही. 2 ते 10 पर्यंत तुम्ही कुठल्या पण ठिकाणी नॉट ठेवा, हे व्यवस्थित वर्क करतं. म्हणून इथे लिहिलेलं आहे ऍप्लिकेबल टू वाईड रेंज ऑफ करोडंट. एखाद्या जर मेटलची ऍक्टिव्ह पॅसिव्ह रेंज मधली पॅसिव्ह रेंज ही 2 ते 10 असेल, तर 2 ते 10 मध्ये कुठल्या पण अंकावरती हा नॉब वर्क करू शकतो. म्हणून इथे लिहिले ऍप्लिकेबल टू वाईड रेंज ऑफ करोडंट. ऍबिलिटी टू प्रोटेक्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. कसलं पण स्ट्रक्चर असू द्या,
फक्त तुम्ही ही 3 इलेक्ट्रोड जोडला की ह्याचं प्रोटेक्शन होणार आहे. लक्षात आलं का? इंडस्ट्रीमध्ये वगैरे ऍसिड वगैरे स्टोअर करणारे जे टँक असतात त्यांना अशा प्रकारचं कनेक्शन दिलेलं असतं. हे दिसत नाही, छोटे छोटेच रॉड असतात, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाहीये. फ्यू ऑक्झिलरी इलेक्ट्रोड्स आर नेसेसरी. इथं बघा ऑक्झिलरी इलेक्ट्रोड लागतात, पण जास्त लागत नाही, कमी लागतात, एकच इलेक्ट्रोड लागते, म्हणून इथं फ्यू ऑक्झिलरी इलेक्ट्रोड्स आर नेसेसरी. आर यू गेटिंग दिस पॉइंट? काय ऑपरेटिंग कॉस्ट कमी आहे, कसलं पण स्ट्रक्चर असलं तरी त्याचं प्रोटेक्शन होतंय, आणि ऑक्झिलरी इलेक्ट्रोड जास्त लागत नाहीत, आणि कुठल्या पण रेंजमध्ये, पॅसिव्हच्या कुठल्याही रेंजमध्ये ते व्यवस्थित वर्क करू शकतात. हे लिहायचं, फिगर काढायची, हे लिहायचं, हे नाही लिहायचं, इथलं लिहायचं, कारण इथलं कुठलंही विचारलं जात नाही. एवढ्या दिवस ऑफलाईनला पण पडायचं की नाही, ही फिगर 2 मार्काला असायची, हे 1 मार्काला असायचं, आणि हे 1 मार्काला असायचं. आता गेल्या वेळेस आपण एमसीक्यूचा मी पेपर बघितला ना, त्याच्यामध्ये पोटेन्शियल स्टॅट ही पहिली लाईन विचारलेली होती एमसीक्यूज ला. पोटेन्शियल स्टॅट इज अ डिव्हाइस विच मेंटेन द मेटल ॲट डॅश डॅश विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स इलेक्ट्रोड. इथं पर्याय होता कॉन्स्टंट पोटेन्शियल. ओके, राईट डाऊन. स्क्रीन चेंज झाली करे? हॅलो, Yes, ma'am. चेंज झाली स्क्रीन आता रे? का स्क्रीनच दिसत नाही? एकच मिनिट, सॉरी फॉर दॅट डिस्टर्ब. आता आहे ना ओरिजिनल? Yes, ma'am. हा, ओके. चेंज झाली का स्क्रीन? No, Hello? ma'am. No, ma'am.
हॅलो हॅलो Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. हा गणेश लामकाने गणेश गणेश लामकाने Yes, ma'am. हॅलो Yes. why are you not join through your roll number and मॅम name? ते आता जीमेल ह्याच्याने लिंक केल्यावरती प्रत्येक लेक्चरला चालले मॅम करतात. करा करा कारण परवा आपण बघितलं नाही का केवढा सॉरी गोंधळ मॅम झाला. सॉरी. असं करत जाऊ नका कारण दुसरी मुलं ऍड झालेली आपल्याला कळत नाही.
Completed, ma'am. ओके सर्वांचं झालं का? Yes, ma'am. हे ऍडव्हान्टेजेस लिहिले ना? Yes, ma'am. नेक्स्ट एनोडिक प्रोटेक्शन मध्ये नेक्स्ट मेथड कोणती आहे? का लिहून दिली बघा नोटबुक मध्ये? Anodizing. Nodizing. एनोडायझिंग.
आता लक्ष द्या. दुसरी स्क्रीन घेते 2 मिनिट. वेट फॉर 1 मिनिट. एकच मिनिट थांबा. हॅलो, म्यूट करा रे, आवाज येतोय ते. ओके, स्क्रीन दिसते ना रे? Yes, ma'am. हा, ही फिगर दिसते का? मी जी फिगर वरती सारखी ती. Yes, ma'am. ओके, लिसन. ही फिल्म कोणत्या टाईपची आहे? समजा याचं जर एक्झाम्पल मी सांगितलं अल्युमिनियम कॉपर टीन, तर ही फिल्म कोणत्या टाईपची आहे रे? Stable. स्टेबल फिल्म, बरोबर आहे. Yes, ma'am. पटपट पटपट उत्तर द्यायची, संपून जाते लगेच पॉइंट. स्टेबल फिल्म. इज इट पोरस? पोरस असते का? No, ma'am. नाही. फेदर इट इज अडियर कम्प्लिटली टू इट्स पॅरेंट एलिमेंट. पॅरेंट एलिमेंटला पूर्ण स्टिक होऊन बसते का? No, ma'am. बसते ना, बसते. म्हणजे अटॅक होत नाही. पॅरेंट एलिमेंटला स्टिक होऊन बसलेली असते, नंतरचे गॅसेस त्याच्यावरती अटॅक करत नाही. म्हणून तर स्टेबल फिल्म मध्ये प्रोसेस ऑफ करोजन नॉट कंटिन्युअस असते. लक्षात आलं का? हॅलो. Yes, ma'am. हा, प्रोसेस ऑफ करोजन काल काय लिहिलेलं आहे बघा बरं. फॅक्टर अफेक्टिंग मध्ये स्टेबल फिल्मच्या समोर काय लिहिलेलं आहे बघा. आपण पटकन बघायचं. मी पण दाखवते तुम्हाला इथं. Corrosion rate is very less. करोजन रेट इज लेस आहे का? कर्सर दिसतंय का? स्टेबल फिल्म मध्ये Yes, करोजन ma'am. रेट हा लेस आहे. ओके, आता ही एनोडायझिंग म्हणजे काय? मी मराठीत सांगते, नीट आहे का? ही फिल्म तुम्ही तयार केली का रे? आपण तयार केली आहे का? नाही. कारण डेफिनेशन मध्ये शेवटचा शब्द काय? करोजनच्या डेफिनेशन मध्ये अनइंटेन्शनल अटॅक ऑफ एन्व्हायरमेंट ऑर सराउंडिंग आहे का नाही? ही फिल्म आपण नाही तयार केलेली. मेटलची आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झालेली आहे. ह्या मेटलची आणि ह्या ऑक्सिजनची रिॲक्शन झालेली आहे आणि त्याची ही फिल्म आहे, बरोबर आहे. पण नॅचरली जी फिल्म तयार होते त्याचा जी थिकनेस आहे, याचा जो थिकनेस आहे तो जरा कमी आहे. त्यामुळं ती त्याच्या पॅरेंट मेटलला, पॅरेंट मेटल म्हणजे हा पांढरा कलर, पॅरेंट मेटलला करोजन पासून 100% प्रोटेक्शन करू शकत नाही. थिकनेस कमी आहे, ह्याचा थिकनेस कमी आहे. प्रोटेक्शन करते पण 99% 98% इथपर्यंत प्रोटेक्शन करते. हे पांढरा कलर म्हणजे त्याचे पॅरेंट मेटल आहे. हा सगळाच होता तो ओरिजिनल मेटल होता. आणि मग तो पूर्णपणे प्रोटेक्शन करू शकत नाही. मग काय केल्यावर पूर्णपणे प्रोटेक्शन करेल? थिकनेस कमी आहे म्हणून पूर्ण प्रोटेक्शन करू शकत नाही.
आपण काय करावं लागेल म्हणजे हे पूर्ण प्रोटेक्शन करेल? थिकनेस इनक्रीज. हा, थिकनेस. ही कसली फिल्म आहे? मेटल ऑक्साईड फिल्म आहे की नाही? Yes, मग ma'am. कुठली मेथड वापरली जाते? इलेक्ट्रॉलिसिस ही मेथड वापरली जाते. आर यू गेटिंग? इलेक्ट्रॉलिसिस ही मेथड वापरली जाते. टार्गेट काय आहे आपलं? फक्त आणि फक्त थिकनेस वाढवायची हे टार्गेट आहे. आर यू गेटिंग? आता मी नेटवरची दुसरी एक स्क्रीन शेअर करणार आहे. वेट फॉर 1 मिनिट. ओके, you another screen. Yes, ma'am. हा, लक्ष द्या आता. ज्याचं प्रोटेक्शन करायचं आहे त्याच्या अगोदर सांगते. हे जे निळ्या कलरचं जे लिक्विड असतं, कर्सर दिसते ना सर्वांना? Yes, ma'am. हा, निळ्या कलरचं जे लिक्विड आहे ना, ते H2SO4 वापरायचं. H2SO4 वापरायचं, ऍसिड वापरायचं. ज्याची थिकनेस वाढवायची आहे, ज्याची थिकनेस वाढवायची आहे, एकच मिनिट, मॅक्झिमाइज करायला टाकलंय. हा, ज्याची थिकनेस वाढवायची आहे ना, कर्सर दिसते बघा, ज्याची थिकनेस वाढवायची आहे तो बॅटरीच्या, ज्याची थिकनेस वाढवायची आहे तो बॅटरीच्या निगेटिव्ह साईडला जोडायचा. किंवा एकदम सोपं बघा, ज्याच इथं फिगर दिसते बघा, दुसरीकडून येऊन मॉलिक्युल इथं अटॅच झालेले, ज्याची आता आपला मेटल होता, एकच मिनिट. हा, हे कळालं का? कुठला इलेक्ट्रोलाइट वापरायचा? इलेक्ट्रोलाइट म्हणजे ते निळ्या कलरचं सोल्युशन होतं ते. कुठला इलेक्ट्रोलाइट वापरला? H2SO4. स्मॉल करंट पास्ड म्हणजे बॅटरी चालू करायची, दोन्हीकडल्या बाजूने जोडायची, कॅथोड ऍनोड जोडायची. आणि ज्याचं प्रोटेक्शन करायचं आहे ना, हे बघा, आता अजून स्क्रीन कडे जाऊयात आपण. गेली काही हा, ज्याची थिकनेस वाढवायची आहे त्याला इकडं जोडायचं. मग मी इकडे म्हटलं, सॉरी, निगेटिव्ह ह्याला जो ऍनोड म्हणून काम करायला पाहिजे त्याला, कारण आपलं हेडिंग आहे ऍनोडायझिंग. ऍनोडायझिंग. आता ह्याच्यातली मॉलिक्युल सोल्युशन मध्ये का जाणार नाहीत? कारण वरती मेटल ऑक्साईडचा थर आहे, नाहीतर हे आयन सोल्युशन मध्ये गेले असते. आणि कधी जास्त गेले असते? ज्यावेळेस आपण बॅटरी जोडली नसती त्यावेळेस गेले असते. पण आपण बॅटरी जोडलेले, त्याला ऍनोड म्हणून काम करायला लावलं, आणि ह्याच्यावरती ऑलरेडी छोटासा थर आहे मेटल ऑक्साईडचा 99% प्रोटेक्शन करणारा, त्यामुळे ह्याचे आयन सोल्युशन मध्ये जाणार नाही. ओके. उलट पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे तो येऊन याच्यावरती डिपॉझिट व्हायला चालू होईल. पाण्यामधला ऑक्सिजन याच्यावरती डिपॉझिट व्हायला चालू होईल आणि ह्याची थिकनेस वाढेल. कोणाची? मेटलवरती ऑक्सिजनचे लेयर येऊन तयार होतील, सॉरी, मेटलवरती ऑक्सिजनचे लेयर तयार होतील. आर यू गेटिंग? हॅलो? Yes, ma'am. हा, काय टार्गेट काय आहे आपलं? थिकनेस वाढवायची, त्याला ऍनोड म्हणून काम करायला लावायचं आणि त्याची थिकनेस वाढवायची. हे ब्ल्यू कलरचं सोल्युशनला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं, आणि ही जी प्रोसेस आपण वापरतोय ना त्याला इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेस असं म्हणायचं. हे बघा, इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेस, इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेस ही आहे बॅटरी. इथून करंट पास करायचा, दोन्ही ही वायर जोडल्या की करंट पास होत असतो.
माहिती ना तुम्हाला दोन्ही वायर जोडल्या की तुम्ही लहान असताना खेळता की नाही, गाडी जर बिघडलेली असेल तर छोटी बॅटरी लावता, मग गाडी दोन्हीकडच्या वायरी जोडल्या की गाडी पळायला लागते. आहे की नाही आपल्या लहानपणीचा तुमचा खेळ. तसं ही इलेक्ट्रिक करंट पास केला की याची थिकनेस वाढायला चालू होते. हे पाण्यातले ऑक्सिजनचे मॉलिक्यूल याच्यावरती येऊन अडहिअर व्हायला चालू होत असतात. ओके, आता आपण आपल्या पॉइंटला जाऊयात. हा, इन एनोडायझिंग component to be protected is connected to Anode. anode in electrolytic cell. इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय? ते सर्व जे इक्विपमेंट आहे का, हे जे सर्व आहे ना त्याला इलेक्ट्रोलायटिक सेल असं म्हणायचं. हे सर्व जे आहे कर्सर फिरतोय ज्याच्याकडे त्याला इलेक्ट्रोलायटिक सेल असं म्हणायचं. प्रोसेसला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणायचं. आणि हे ब्ल्यू कलर जो आहे त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. आर यू गेटिंग? इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय? इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय? ऑल फिगर इज इलेक्ट्रोलायटिक सेल. प्रोसेस जी आहे त्याला इलेक्ट्रोलिसिस म्हणायचं. हे सोल्युशन जे आहे त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. ओके, हा. इन एनोडायझिंग कंपोनेंट टू बी प्रोटेक्टेड इज कनेक्टेड टू द एनोड इन इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल कंटेनिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ते ब्ल्यू कलरचं सोल्युशन कुठलं वापरायचं? H2SO4. स्मॉल अमाउंट ऑफ करंट इज पास्ड करंट पास्ड करायचा. विच एनोडाइज द एनोड, सॉरी विच ऑक्सिडाइज द एनोड. पाण्यामधला ऑक्सिजन त्याच्याकडे जाईल आणि डिपॉझिट होईल, कारण ऑलरेडी इथं मेटल ऑक्साईडचा तिथं थर असतो. थिकनेस ऑफ ऑक्साइड फिल्म इज कंट्रोल्ड बाय टाइम अँड करंट डेन्सिटी. तुम्हाला फॅरेडेचा लॉ माहित असेल, माहितीये ना? आपल्या Yes, ma'am. दुसऱ्या चॅप्टर मध्ये होता बघा, इलेक्ट्रोलिसिस चॅप्टर होता 12वीला. त्याच्यामध्ये फॅरेडेचा लॉ होता. त्या फॅरेडेच्या लॉ मध्ये असं होतं की तुम्ही जर जास्त वेळ जर करंट पास केला तर थिकनेस जास्त बनत असते. आठवतंय का रे? weight of substance deposited or liberated at any electrode during electrolysis is directly proportional to the quantity of electricity passed and time in second. असा फॅरेडेचा पहिला लॉ आहे. तर त्या फॅरेडेच्या पहिल्या लॉ नुसार जर तुम्ही जास्त वेळ करंट पास केला तर थिकनेस वाढणार आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटीची बॅटरी इथं लावल्या, जास्त व्होल्टेजच्या बॅटरी इथं लावल्या, तरी पण इथची थिकनेस वाढणार आहे. लक्षात आलं का? थिकनेस कशावरती डिपेंड असते? टाइम वरती डिपेंड असते. आणि कशावरती डिपेंड असते? किती करंट पास करणार आहात त्याच्यावरती डिपेंड असते. ओके, म्हणून इथे लिहिलेलं आहे स्मॉल अमाउंट ऑफ करंट इज पास्ड विच ऑक्सिडाइज द एनोड. थिकनेस ऑफ ऑक्साइड फिल्म म्हणजे ही थिकनेस इज कंट्रोल बाय टाइम अँड करंट डेन्सिटी. जास्त थिकनेस पाहिजे असेल तर जास्त वेळ करंट पास करायचा, जास्त अँपियरचा करंट, व्होल्टेजचा करंट पास करायचा. आणि जर कमी थिकनेस पाहिजे असेल तर कमी जरा थोडा वेळ पास करायचा. दी ऑक्साइड लेअर फॉर्म इज पोरस इन नेचर. ह्या इलेक्ट्रोलिसिस ह्या प्रोसेस मध्ये तयार झालेला ऑक्साइड लेअर हा पोरस असतो, म्हणजे होल असतात छोटे छोटे. विच इज सील्ड बाय. नंतर ते होल कसे सील करायचे? ऑइल मध्ये ते आर्टिकल बुडवायचं. इमर्सिंग दी आर्टिकल इन बाथ ऑफ ऑइल. ते हे जे ह्या प्रोसेस मध्ये जे केलेला हे जे आहे त्याला उचलायचं आणि त्याला ऑइल मध्ये डीप करायचं. ओके, ऑइल मध्ये डीप करायचं तर, किंवा वॅक्स मध्ये डीप करायचं, किंवा डाय मध्ये डीप करायचं. डाय म्हणजे कलर मध्ये डीप करायचं, किंवा बॉइलिंग वॉटर मध्ये टाकायचं. ते एनोडाइज्ड आर्टिकल कॅन पुट इन ऍक्च्युअल यूज. नंतर ते आपण आर्टिकल वापरायचं वेगवेगळं. आर यू गेटिंग? समजलं का रे? Yes, ma'am. हा, हा हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं सांगितलेलं नाही अजून, म्हणजे इथलं वाचलं नाही आपण. मेटल लाईक अल्युमिनियम, टिटॅनियम, टीन, झिंक, लीड and their alloy form thin oxide film on surface when exposed to air. ह्याचा अर्थ कळतोय का? कसली ऑक्साइड फिल्म तयार करतात? थिन ऑक्साइड फिल्म फॉर अबव मेटल इज अ नॉन पोरस. ऑक्साइड फिल्म ही नॉन पोरस असते, मात्र इट इज अडेजिव्ह, त्याच्या सरफेसला चिटकून बसते. अँड युनिफॉर्म इन नेचर, प्रोव्हाइड द बेटर करोजन रेजिस्टंट टू बेस मेटल. बेस मेटलला बेटर रेजिस्टंट करतं, परंतु आता इथं सांगितलं हे चांगलं काम करतं, पण थोडासा प्रॉब्लेम आहे.
but thickness of naturally formed oxide layer is a very small. ही thickness ही very small असते. It does not protect the base metal properly. त्यामुळं 100% प्रोटेक्शन करत नाही. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम घालवण्यासाठी थिकनेस ऑफ ऑक्साइड फिल्म इज इन्क्रीज्ड बाय इलेक्ट्रॉलिसिस. ऑक्साइड फिल्मची थिकनेस कशी इन्क्रीज केली जाते? इलेक्ट्रॉलिसिस या प्रोसेसने इन्क्रीज केली जाते. आर यू गेटिंग? आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Thickness of oxide film is increased by process of electrolysis. Okay? Hello? Yes, ma'am. समजलं का? सर्व पॉइंट कळाला का रे? सर्व पॉइंट कळाला का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Okay. This anodizing, the component to be protected is connected to the anode in electrolytic cell. हे तर कळालंय तुम्हाला. H2SO4 वापरायचं आणि कुठल्या गोष्टीनं कंट्रोल करता येते? टाइम आणि करंट Time and डेन्सिटी. current. ओके. anodizing article can be used in direct use. काही सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं नाही. एकदम सिंपल आहे, फक्त थिकनेस वाढवली बस, एवढंच लक्षात ठेवायचं. कॅन एबल टू राईट? फिगर वगैरे याला काही नाही, डायरेक्ट लिहून घ्या.
हॅलो हॅलो Yes, Yes, ma'am. झालं लिहून? Yes, yes, ma'am. ma'am. ओके नेक्स्ट पॉइंट. तिसरी मेथड आहे राजांनो ही. पहिली कोणती सांगा बरं? प्रोटेक्टिव्ह मेथड मधली पहिली मेथड सांगा. Cathodic. Cathodic protection. गुड. दुसरी मेथड. Anodic protection. आता तिसरी मेथड ही मेटॅलिक कोटिंग म्हणा. नंबर 3 मेटॅलिक कोटिंग. हे नका लिहू, मेटॅलिक कोटिंग म्हणा. नंबर 3 मेटॅलिक कोटिंग. लिहिलं? Yes, ma'am. लिहिलं का? त्याच्यामध्ये नंबर 1 एनोडिक कोटिंग, नंबर 2 कॅथोडिक कोटिंग. हे फक्त हे मधलं काही लिहिणार नाहीत आपण. ए एनोडिक कोटिंग, बी कॅथोडिक कोटिंग. लिहिलं का? लिहिलं का? Yes, ma'am. आता एनोडिक कोटिंग म्हणा. एनोडिक कोटिंग लिहिलं का? एनोडिक कोटिंग. एनोडिक कोटिंग शब्द लिहिला का? Yes. बेस मेटल म्हणजे ज्याच्यावरती, आता इथं मेटॅलिक कोटिंग म्हणजे मेटल वरतीच मेटलचं कोटिंग करायचं, त्याला मेटॅलिक कोटिंग असं म्हणायचं. मेटल वरतीच मेटलचं कोटिंग करायचं, त्याला मेटॅलिक कोटिंग असं म्हणायचं. मेटल वरती दुसऱ्या मेटलचं कोटिंग करायचं, त्याला मेटॅलिक कोटिंग असं म्हणायचं. इथं एनोडिक कोटिंग म्हणजे काय? वरचा जो कोट केलेला, आता समजा आपण जर कोट घालणार आहोत तर आपण बेस मेटल झालो. ओके. आणि जो वरून आवरण आणणार आहोत, आपण ज्याचा कोट घालणार आहोत, तो ऍक्टिव्हिटी सिरीज मधला तो हायर पोझिशनचा असावा. ओके. आणि कॅथोडिक कोटिंग म्हणजे ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये लोअर पोझिशनचा असावा. ओके. एनोडिक कोटिंग म्हणा डॅश गॅल्व्हनायझिंग, फक्त आपण एवढंच लिहिणार आहोत. एनोडिक कोटिंग डॅश गॅल्व्हनायझिंग, GAL लिहिता येते तुम्हाला गॅल्व्हनायझिंग. आणि कॅथोडिक कोटिंग टिनिंग, TINNING. ओके. और आता ह्या मेटॅलिक कोटिंग मधली ही पहिली पद्धत आहे, ही हॉट डिपिंग. मेटॅलिक कोटिंग मधली ही पहिली पद्धत आहे हॉट डिपिंग. ह्या मेटॅलिक कोटिंग मधली पहिली मेथड आहे हॉट डिपिंग. हॉट डिपिंग. कसं कोटिंग होतं माहितीये का तुम्हाला? तुम्ही वडा खाल्लाय का? वडापाव मधला वडा खाल्लाय का? Yes, ma'am. ओके. त्याच्यावरती कोटिंग झालेलं असतं. हॅलो. येस मॅम. हा, त्या प्रकारे कोटिंग बनवायचं. आतमध्ये जो बटाटा वगैरे भरलेला असतो तो म्हणजे बेस मेटल झाला, आणि त्याच्यावरचा कव्हर आहे तो कोटिंग मेटल झाला. ह्या हॉट डिपिंगचे 2 टाईप असतात. जर आयर्न वरती, ह्या आयर्न स्टील कॉपर वरती
जर झिंकचा लेअर दिला तर त्याला म्हणायचं गॅल्व्हनायझिंग. आता आयर्नचा मेल्टिंग पॉइंट 1530 डिग्री सेल्सिअस असतो. झिंकचा मेल्टिंग पॉइंट 419 डिग्री सेल्सिअस असतो. कोण कोणावरती काय करावं लागेल सांगा बरं. कुणाला मेल्ट करावं लागेल आणि कुणाला त्याच्यामध्ये नेऊन डीप करावं लागेल. तुमच्याकडे एक लाकडाची काडी आहे, त्याच्यावरती तुम्हाला वॅक्स लावायचे. कुणाला मेल्ट करावं लागेल. वॅक्सला मेल्ट करावं लागेल, कारण वॅक्सचा मेल्टिंग पॉइंट कमी असतो. कुणाला हॉट कंडिशन मध्ये ठेवावं लागेल. वॅक्सला. तसं ह्या आयर्नचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो. या आयर्नला कशामध्ये डिप करायचं. वितळलेल्या ह्या झिंक मध्ये डिप करायचं आणि नंतर ड्राय करायचं. हॉट कंडिशन मध्ये डिप करतो म्हणून याला हॉट डिपिंग असं म्हणायचं. त्यानंतर आयर्न तोच आहे, त्याच्यावरती टीनचा मेल्टिंग पॉइंट फक्त 232 आहे बघा. ह्याला टीनला मेल्ट करायचं आणि त्याच्यामध्ये आयर्न आणून बुडवायचं आणि ड्राय करायचं. आता बेस मेटल कोण रे याच्यातला. आयर्न. आणि कोटिंग मेटल कुठला झाला. झिंक. झिंक कोट केला की गॅल्व्हनायझिंग म्हणायचं. टीन कोट केला की टीनिंग म्हणायचं. ओके, स्टॉप हिअर. आपण थांबूयात, होणार नाही पॉइंट. नेक्स्ट पॉइंट मोठा.